कल्पना करा, एका घनदाट म्हणजे अतिशय अंधाऱ्या जंगलात तुम्ही आहात. तिथे पानांची साधी सळसळ जरी झाली तरी काळजाचा ठोका चुकतोय. हो, ती जंगलातली शांतता खूप भयानक असते. अगदी. आणि अशा वातावरणात तुमच्या समोर एक असा माणूस उभा राहतो ज्याच्याबद्दल आजवर फक्त भयानक दंतकथा ऐकल्यात आपण. ती 100 वर्ष जुनी बाजिंदची आख्यायिका. ती आख्यायिका आता चक्क रक्तामांसाचा देह धारण करून उभी आहे. पण यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते जर एखादं भूत असतं तर हवेतून उडत आलं असतं ना, पण हा माणूस चक्क चालत आलाय. बरोबर. आणि त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे जंगलातली हिंस्र श्वापदे, वाघ, हे सगळे त्याच्या पायाशी एखाद्या पाळीव कुत्र्यासारखे शांत बसले आहेत. अरे बापरे, हे दृश्यच अंगावर काटा आणणार आहे. हो ना. मग अशावेळी माणसाचा मेंदू काय करेल? तो पळून जाईल की हातातली तलवार घट्ट पकडून उभा राहील? चला हे समजून घेऊया. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण बाजिंद नावाच्या कथेतील पान क्रमांक 59 मध्ये डोकं घालणार आहोत. नक्कीच. हे एकच पान खूप काही सांगून जातं. हो, कारण हे पान माणसाची तार्किक बुद्धी, हेरगिरीचे डावपेच आणि निसर्गाची अथांग गूढ शक्ती यांच्यातला असा काही संघर्ष उभा करतं जो थेट माणसाच्या अस्तित्वाच्या मुळावर घाव घालतो. अगदी बरोबर. आणि हे बघा, या विशिष्ट पानावर जो प्रसंग उभा केला आहे ना, तो केवळ एक थरार नाहीये. मग काय आहे तो? तो मानवी मानसशास्त्राचा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ आहे. म्हणजे एका बाजूला माणसाने स्वतःच्या संरक्षणासाठी बनवलेले तर्काचे आणि विज्ञानाचे नियम आहेत. अच्छा. आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा असा एक आदिम आणि सर्वोच्च आविष्कार आहे जो मानवी आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचा आहे. जेव्हा आपण या प्रसंगाच्या मुळाशी जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की हा केवळ 2 व्यक्तींमधला सामना नाहीये. म्हणजे 2 विचारांचा सामना आहे. हो, 2 भिन्न जगांचा सामना आहे. तर्कशास्त्र आणि गूढवाद यांचा हा थेट संघर्ष आहे. आणि या संघर्षाची सुरुवातच मुळी एका प्रचंड भावनिक आणि तणावपूर्ण प्रसंगाने होते. कथेतील नायक जो आहे खंडोजी आणि त्याची प्रेयसी सावित्री, जिला साऊ म्हटले, ते या भयानक जंगलात आहेत. हो, आणि तिथेच बाजिंद्रची चाहूल लागते. बरोबर. प्राण्यांचा पक्ष्यांचा एकच कल्लोळ उडतो. सावित्री साहजिकच प्रचंड घाबरलीही आहे. ती अत्यंत व्यावहारिक सल्ला देते की जवळच एक गुहा आहे, तिथे लपून बसूया. जो की एक अतिशय नैसर्गिक प्रतिसाद आहे. हो ना. कारण 100 वर्षांच्या या राक्षसी दंतकथेसमोर उभं राहणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं. पण खंडोजी तिथेच उभा राहतो. तो सावित्रीला मिठी मारून सांगतो की माझे जितके तुझ्यावर प्रेम आहे तितकेच माझ्या कर्तव्यावर. हे खूपच ताकदीचं वाक्य आहे. पण मला इथे एक सांगा, समोर मृत्यू उभा असताना असा विचार करणं हे धाडस आहे की निव्वळ वेडेपणा? तसं पाहिलं तर वेडेपणा वाटू शकतो. मला तर हे एखाद्या आधुनिक सिक्रेट एजंटसारखं वाटतंय जो स्वतःच्या भावना एका डब्यात बंद करून फक्त आपल्या मिशनवर लक्ष केंद्रित करतोय. पण हा खरोखरच योग्य निर्णय आहे का? तुमची ही सिक्रेट एजंटची तुलना खूप महत्वाची आहे. पण जेम्स बॉन्ड किंवा आधुनिक हेरांकडे तंत्रज्ञानाचा आणि गॅजेट्सचा पाठिंबा असतो ना. हो, ते तर आहे. पण खंडोजीकडे फक्त त्याचा मेंदू आणि एक जुनी तलवार आहे. त्यामुळे हा वेडेपणा वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे एका अत्यंत प्रशिक्षित मनाचं लक्षण आहे. याला आपण काय म्हणतात, त्याला कंपार्टमेंटलायझेशन म्हणू शकतो. कंपार्टमेंटलायझेशन म्हणजे नक्की काय होतंय यात? मानसशास्त्रामध्ये कंपार्टमेंटलायझेशन म्हणजे स्वतःच्या भावना आणि आपलं कर्तव्य यांना वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागण्याची क्षमता. अच्छा, म्हणजे भावनांना कर्तव्यापासून वेगळं ठेवणं. अगदी. जेव्हा मेंदूवर प्रचंड ताण येतो तेव्हा सामान्य माणूस फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळ काढा या नैसर्गिक प्रवृत्तीला बळी पडतो. सावित्रीचा पळून जाण्याचा सल्ला हा याच प्रवृत्तीचा भाग आहे. जे पूर्णपणे योग्यही आहे तिच्या जागी. हो, तो चुकीचं नाहीये. पण खंडोजी एका हेर खात्याचा भाग आहे. त्याचं जे प्रशिक्षण आहे ना, ते त्याला या नैसर्गिक प्रवृत्तीवर मात करायला शिकवतं. म्हणजे तो स्वतःची भीती दाबत नाहीये, तर तो त्या भीतीचा वापर एका वेगळ्या दृष्टिकोनातून करतोय असं म्हणायचंय का तुम्हाला? नेमकेच हेच. भीती तिथे आहेच, ती गेलेली नाहीये. पण खंडोजी त्या धोक्याकडे एक संधी म्हणून पाहतोय. संधी? मृत्यू समोर असताना. हो. तो सावित्रीला विश्वासाने म्हणतो की मी घेतो त्याला अंगावर. मला साधलं तर 100 वर्षांची तुमची कल्पना खोटी ठरेल. आणि तू म्हणतीस तसे खरेच निघाले तर मात्र असा अनुभव माझ्या हेर खात्याला सांगेन. अरे वा, म्हणजे दोन्ही बाजूंनी फायदा. बरोबर. तो म्हणतो दोन्ही साधले जाईल. या वाक्यामागील त्याची विचार प्रक्रिया समजून घेणं गरजेचे आहे. हेरगिरीच्या जगात माहिती हीच सर्वात मोठी संपत्ती असते. नक्कीच. इन्फॉर्मेशन इज पॉवर. जर त्याने बाजिंदला मारलं तर ती 100 वर्षांची दंतकथा कायमची संपेल.
पण समजा बाजिंद खरोखरच अमानवीय निघाला तर ती नवी माहिती त्याच्या हेर खात्यासाठी अमूल्य ठरेल. म्हणजे तो स्वतःच्या जीवावर खेळून डेटा कलेक्ट करायचा विचार करतोय. हो, यालाच आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो. जीव धोक्यात असतानाही दोन्ही बाजूंच्या फायद्याचा विचार करणं हे एका अत्यंत थंड डोक्याच्या विश्लेषक बुद्धीच्या माणसाचं लक्षण आहे. हे सगळं ऐकायला तार्किक वाटतं, पण प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा असताना असा विचार करणं खरंच शक्य आहे का? इथेच खरी गंमत आहे. कसं काय? कारण खंडोजीची ही सगळी तार्किकता पुढच्याच क्षणी एका प्रचंड मोठ्या कसोटीला लागते. ते दोघे त्या भयानक आवाजाच्या दिशेने चालू लागतात. दाट जंगल, किर्रर झाडी, वातावरणातील तणाव हाताने धरता येईल इतका घट्ट झालेला असतो. वातावरणाची निर्मिती खूप छान केली आहे तिथे. आणि एका वळणानंतर त्यांच्यासमोर जे विहंगम दृश्य येतं ते वाचताना अंगावर काटा येतो. हो, तो दगडावरचा प्रसंग. कमरेला तलवार लटकवलेला एक धीरगंभीर पुरुष एका मोठ्या दगडावर उभा आहे. तोच तो बाजिंद. पण या दृश्यात एक असा विरोधाभास आहे जो मेंदूला सुन्न करतो. कोणता विरोधाभास? सावित्री भीतीने थरथर कापत आहे, पण आसपासची जंगली जनावरे ज्यांच्या एका डरकाळीने माणूस मरेल, ती जनावरे बाजींच्या पाळाशी अगदी शांतपणे विसावली आहेत. हे खूपच अस्वाभाविक आहे. आणि तो त्यांना पाहून स्मितास्य करतो आणि स्वागत आहे योद्धा म्हणत दगडावरून थेट खाली झेप घेतो. हा काय प्रकार आहे? हा प्रकार म्हणजे मानवी मेंदूच्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडची स्थिती आहे. जेव्हा आपण एखाद्या आख्यायिकेबद्दल ऐकतो तेव्हा आपला मेंदू त्याला कल्पनेच्या कप्प्यात टाकतो. बरोबर. ती फक्त एक गोष्ट असते आपल्यासाठी. पण जेव्हा ती कल्पना वास्तवात समोर उभी राहते तेव्हा संज्ञात्मक विसंवाद म्हणजेच कॉग्निटिव्ह डिसोनन्स निर्माण होतो. कॉग्निटिव्ह डिसोनन्स? हो, आपला मेंदू अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला चक्क नकार देतो ज्या त्याच्या आधीच्या अनुभवांशी जुळत नाहीत. अच्छा, म्हणजे जे दिसते ते खरं मानायला मन तयार नसतं. अगदी. बाजिंद दगडावर उभा आहे आणि जनावरे शांत आहेत हे दृश्य निसर्गाच्या सामान्य नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. वाघ आणि माणूस एकत्र शांत बसू शकत नाहीत हा माणसाचा निसर्गाविषयीचा मूलभूत नियम आहे. आणि तो नियम तिथे तुटतोय. हो, बाजिंद तिथे उभा राहून न बोलता हा नियम तोडत आहे. तो केवळ त्या जंगलात राहत नाहीये, तर तो त्या जंगलाचा अविभाज्य भाग किंबहुना त्याचा मालक बनलाय. आणि अशा वेळी खंडोजीच्या मेंदूत काय सुरू असेल? तो तर एक हेर आहे जो नेहमी तर्काने विचार करतो. हो, त्याची संपूर्ण कारकीर्द तर्क आणि पुराव्यांवर उभी आहे. जेव्हा तो बाजिंदाला पाहतो तेव्हा तो विचार करतो की काय घडत आहे ते समजेना. हे भूत असेल तर हवेत का उडत आले नाही? आणि जर माणूस आहे तर 100 वर्ष जगलेच कसे? हे प्रश्न खूप नैसर्गिक आहेत त्याच्यासाठी. पण मला हा प्रश्न खूप रंजक वाटतो, कारण सावित्री पूर्णपणे कोलमडून पडली आहे, पण खंडोजी अजूनही तिथे लॉजिक शोधतोय. हो, तो हार मानत नाहीये. जेव्हा सगळं जग उलथून पडत असतं तेव्हा माणूस तर्क का शोधतो? कारण तर्क हा मानवी मेंदूचा शेवटचा बचाव असतो, एक डिफेन्स मेकॅनिझम. जेव्हा एखादी गोष्ट आकलनापलीकडे जाते तेव्हा माणसाला वेळ लागण्याची शक्यता असते. अरे बापरे, म्हणजे मेंदू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. हो, त्या वेड्यापासून वाचण्यासाठी मेंदू जुन्या नियमांचा आधार घेतो. जर तो भूत आहे तर भूतांचे नियम लागू व्हायला हवेत, म्हणजे त्याने हवेत उडलं पाहिजे. आणि जर तो माणूस आहे तर माणसाचे नियम लागू व्हायला हवेत. बरोबर. म्हणजे 100 वर्ष जगणे अशक्य आहे, पण बाजिंद या दोन्ही नियमांना फाटा देतो. तो चालत येतो, पण तो शतकाहून जुना आहे. म्हणजे तिथे खंडोजीची तार्किक बुद्धी पूर्णपणे क्रॅश होतीये. अगदी. तरीही तो प्रश्नांची मांडणी करत आहे, कारण हेराचं मन कधीही रिकामं बसत नाही. पण जेव्हा बाजिंद दगडावरून खाली उडी मारतो तेव्हा तो खंडोजीला एका वेगळ्याच युद्धात ओढतोय. कसलं युद्ध? हे युद्ध तलवारीचं नाहीये, तर ते मानसिकतेचं आहे, सायकोलॉजिकल आहे. आणि या मानसिक तणावातून जी पुढकी क्रिया घडते ती अधिकच स्फोटक आहे. तर्काच्या या संघर्षात जेव्हा खंडोजीला कोणतंच उत्तर मिळत नाही तेव्हा तो त्याच्या सर्वात जुन्या सवयीकडे वळतो. म्हणजे हिंसा किंवा बचाव. बरोबर. तो चालत येणाऱ्या बाजिंदवर आपली तलवार रोखतो. पण बाजिंद स्वतः तलवार काढत नाही. हीच तर खरी गोम आहे. याऐवजी जे घडतं ते ठक्क करणार आहे. खंडोजीने तलवार रोखताच जंगलातील पक्षी, कीटक आणि प्राण्यांचा आवाज अचानक प्रचंड वाढतो. वाघ अक्षरशः डरकाळ्या फोडतायत. जणू ते बाजिंदेच्या रक्षणासाठी उभे राहिलेत. हो, जणू काही तो संपूर्ण निसर्ग बाजींचं रक्षण करण्यासाठी खंडोजीवर हल्ला करायला सज्ज झालाय. मला हे वाचून अनेक भन्नाट तुलना सुचली. कोणती? वाघांना आणि जंगली श्वापदांना नियंत्रण करणाऱ्या माणसावर लोखंडाची तलवार उगारणे म्हणजे एखाद्या मोठ्या ऑर्केस्ट्राच्या कंडक्टरशी भांडायला जाण्यासारखे आहे.
ते पण केव्हा? जेव्हा अख्खा बँड हातातली वाद्य सोडून तुमच्यावर हल्ला करायला तयार असतो. हा. ती तुलना अतिशय समर्पक आहे. खूपच छान. हो ना. पण आपण याला आणखी एका पातळीवर नेऊन पाहूया. इथे आपल्याला सत्ता समतोल, ज्याला आपण पॉवर डायनामिक्स म्हणतो, त्याचा अत्यंत सूक्ष्म खेळ पाहायला मिळतो. तो कसा काय? जेव्हा दोन योद्धे समोरासमोर येतात तेव्हा एक जण शस्त्र काढतो तर दुसऱ्यानेही शस्त्र काढणे हा युद्धाचा अलिखित नियम आहे. हो, तो एक बेसिक रूल आहे. पण बाजीन स्वतःच्या कमरेची तलवार काढतच नाही. यामागे काय मानसशस्त्र असेल? म्हणजे त्याला खंडोजीला कमी लेखायचं आहे की त्याला लढायचंच नाहीये? त्याला हे दाखवून द्यायचंय की तो मानवी नियमांच्या पातळीवर खेळतच नाहीये मुळी. अच्छा, म्हणजे तो स्वतःला त्या मानवी युद्धाच्या वर समजतो? बरोबर. जर त्याने तलवार काढली असती तर तो फक्त एक माणूस किंवा एक साधा योद्धा ठरला असता. स्वतःचं शस्त्र न वापरता केवळ जंगलातील प्राण्यांच्या आक्रमकतेतून तो स्वतःची ताकद सिद्ध करतो. बापरे, म्हणजे तो निसर्गाचा वापर शस्त्र म्हणून करतोय. हो, तो खंडोजीला न बोलता हे सांगतोय की तुझी ही लोखंडाची तलवार आणि तुझी हेरगिरीची पुस्तकी विद्या या जंगलात कुचकामी आहे. तू एका माणसावर तलवार रोखली नाहीयेस, तू प्रत्यक्ष निसर्गावर तलवार रोखलीयेस. खरंच हे खूपच डीप आहे. बाजिंदाचे हे वर्तन खऱ्या अर्थाने सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे, मानसिक युद्ध. तो स्वतः काहीही न करता खंडोजीला त्याच्या पूर्ण क्षुद्रत्वाची जाणीव करून देतो. आणि त्या पुढची घटना तर मानवी आकलनाच्या पूर्णपणे बाहेरची आहे. प्राणी आक्रमक झालेले आहेत, वाघ डरकाळ्या फोडत आहेत. खंडोजीच्या तलवारीची पकड निश्चितच ढिली पडली असेल त्या आवाजाने. साहजिकच आहे. आणि त्याच वेळी बाजिंद केवळ आपला एक हात वर करतो आणि क्षणात सर्व प्राणी पूर्णपणे शांत होतात. हे वाचतानाच अंगावर शहारे येतात. विचार करा, मृत्यूच्या दारात उभं असताना कानाचे पडदे फाडणाऱ्या गर्जना अचानक थांबतात आणि तिथे एक भयानक शांतता पसरते. ती शांतता त्या आवाजापेक्षाही जास्त जीवघेणी असते. हो, त्यानंतर बाजिंद एका विशिष्ट सांकेतिक आवाजाने त्या सर्व प्राण्यांना तिथून निघून जाण्याचा इशारा देतो आणि जंगल एकदम मोकळं होतं. वाघांना एका इशाऱ्यावर निघून जायला सांगण्याची ही ताकद, हे वाचून तर माझा मेंदूच ब्लँक झाला. मी मगाशी म्हटलं ना, ती अचानक आलेली शांतता त्या गर्जनेपेक्षाही जास्त भयानक असते. आवाजाची सवय मेंदूला पटकन होते, पण अशी अस्वाभाविक शांतता मेंदूत भीती निर्माण करते. हो, कारण पुढे काय होणार हेच कळत नाही. प्राण्यांवरचं हे नियंत्रण बाजिंदाचा सर्वोच्च अधिकार दर्शवते. तो निसर्गाचा केवळ भाग नाहीये, तर तो निसर्गाचा संवादक आहे. एक प्रकारचा मास्टर आहे तो त्यांचा. अगदी. त्याच्या एका हाताच्या इशाऱ्यात जो अधिकार आहे ना, तो कोणत्याही मानवी राजाच्या किंवा सेनापतीच्या आदेशात असू शकत नाही. कारण मानवीय अधिकार भीतीवर चालतो. हो, भीतीवर किंवा पैशावर अवलंबून असतो. पण बाजिंदचा अधिकार हा नैसर्गिक सहजीवनावर आणि गूढ शक्तीवर आधारित आहे. खंडोजीची तार्किक विचारसरणी इथे पूर्णपणे हरते. कारण हे कोणत्याही हेरगिरीच्या पुस्तकात शिकवलं जात नाही. बरोबर. हे आउट ऑफ सिलेबस आहे त्याच्यासाठी. आणि लेखकाने हा तणाव ज्या पद्धतीने शेवटपर्यंत ताणून ठेवला आहे, त्याला खरंच तोड नाही. जंगल मोकळे झाल्यावर बाजिंद पुन्हा आपले दोन्ही हात वर करतो, डोळे मिटतो आणि एक अत्यंत गूढ आवाज करतो. तो क्लायमॅक्सचा क्षण. हो. त्यानंतर काय होतं याबद्दल उताराच्या शेवटी फक्त एक अपूर्ण वाक्य आहे. क्षणाधार्त जंगलाच्या बाजूने शेकडो आणि बस, वाक्य तिथेच संपतं. हा सस्पेन्स खूप भारी आहे. शेकडो काय? प्राणी आले, योद्धे आले, की आणखी एखादी रहस्यमय शक्ती प्रगट झाली? हा जो सस्पेन्स आहे तो वाचकाला अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवतो. साहित्यामध्ये याला फिअर ऑफ दी अननोन म्हणजेच अज्ञाताची भीती असं म्हणतात. अच्छा, म्हणजे जे माहीत नाही त्याची जास्त भीती वाटते. अगदी. जर लेखकाने लिहिलं असतं की शेकडो वाघ आले किंवा शेकडो सैनिक आले, तर मेंदूने त्याला एका आकारात बसवलं असतं. हो, मेंदूने कॅल्क्युलेशन सुरू केलं असतं. मेंदूने विचार केला असता की 100 वाघ आहेत, मग त्यांच्यापासून कसं वाचता येईल. पण जेव्हा वाक्य शेकडोवर थांबतं तेव्हा वाचकाची स्वतःची कल्पनाशक्ती कामाला लागते. आणि माणसाची कल्पना नेहमीच वास्तवापेक्षा भयानक असते. बरोबर. मानवी कल्पनाशक्ती ही कोणत्याही लेखणीपेक्षा जास्त भयानक दृश्य उभी करू शकते. तो गूढ आवाज आणि त्यानंतरची ती अपूर्ण जाणीव हे खंडोजीच्या आणि वाचकाच्याही मनातील भीतीला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवते. म्हणजे एकंदरीत लेखकाने वाचकालाच त्या जंगलात नेऊन उभं केलाय. हो, या एका पानावर लेखकाने प्रेमाचा संघर्ष, तर्काचा गोंधळ आणि निसर्गाची अथांग सत्ता या सर्वांचा असा काही गोफ विणला आहे जो सहजासहजी उलगडणारा नाहीये. खरंच, आपण जेव्हा या संपूर्ण पानाचं असं विश्लेषण करतो ना,
तेव्हा जाणवतं की हा फक्त एका योद्ध्याचा आणि एका गूढ माणसाचा सामना नाहीये. मुळीच नाही. एका बाजूला माणसाची कुशाग्र बुद्धिमत्ता, त्याचे डावपेच, ते आपण मगाशी बोललो ते कंपार्टमेंटलायझेशन, आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचे स्वतःचे अलिखित नियम आहेत. जे माणसाच्या आकलना पलीकडचे आहेत. हो, खंडोजीने कितीही शूरपणा दाखवला किंवा त्याने कितीही तर्क लढवले, तरी जेव्हा बाजिंद वाघांना एका इशाऱ्यावर शांत करतो तेव्हा मानवी ज्ञानाचा तो अहंकार कुठेतरी गळून पडतो. बरोबर. आणि यातूनच आपल्याला माणसाच्या मर्यादा स्पष्ट दिसतात. आपण कितीही प्रगत झालो, कितीही तार्किक झालो, तरी निसर्गाच्या या अफाट आणि अनाकलनीय रूपापुढे आपण शेवटी हतबलच ठरतो. अगदी खरे. आणि ह्याच विचारातून मला आजच्या या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत वेगळा प्रश्न पडतोय, जो मला वाटतं आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. कोणता प्रश्न? आपण आज 21व्या शतकात आहोत. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, स्मार्टफोन आहेत, उपग्रह आहेत. आपण स्वतःला खूप प्रगत समजतो. हो, आपण निसर्गावर मात केल्याच्या भ्रमात असतो. पण समजा उद्या अचानक एखादं मोठं नैसर्गिक संकट आलं, ग्रीड फेल झाली, वीज गेली, संपर्क तुटला, तर आपण काय करू? हा विचारच खूप भयानक आहे. आपलं हे सगळं आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान खरोखरच काही कामाचं उरेल का तिथे? की आपणही त्या घनदाट जंगलात उभ्या असलेल्या खंडोजीसारखेच बनू, ज्याच्या हातातली अत्याधुनिक शस्त्रे आणि तर्कबुद्धी निसर्गाच्या एका छोट्याशा इशाऱ्यासमोर पूर्णपणे निरुपयोगी ठरतात? नक्कीच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. कदाचित आपली ही सगळी प्रगती म्हणजे त्या खंडोजीच्या हातातल्या तलवारीसारखीच आहे, जी आपण निसर्गावर रोखून धरली आहे. पण निसर्गाने ठरवलं तर तो एका इशाऱ्यात आपल्याला आपली खरी जागा दाखवून देऊ शकतो. विचार करा, कारण सत्य हे कोणत्याही दंतकथेपेक्षा जास्त प्रबळ असू शकतं.